हाय नमस्कार, मी प्रियंका. चला तर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे. आता आपण बघणार आहोत की बाळाचं बंद झालेलं नाक हे कसं आपल्याला कमी करायचं आहे किंवा चोंदलेलं नाक म्हणतो ते कसं कमी करायचं. असं झालं तर काय होतं, बाळाला नीट पिता येत नाही, नीट श्वास घेता येत नाही आणि बाळ हा चिडचिड करायला सुरुवात करतो. कारण की बाळाची झोपही व्यवस्थित लागत नाही किंवा त्याचं पोटही व्यवस्थित भरल्या जात नाही, कारण त्याला श्वासच घेता येत नसतो. कारण त्याचं पूर्ण तर बंद नाकामध्ये आपण जे नॉर्मल सलाईन ड्रॉप असतात, नेझल ड्रॉप, ते टाकणार आहोत. त्याच्यामध्ये काय असतं, नॉर्मल सलाईन आणि सॉल्ट याचं मिक्सचर असतं. त्याच्यामुळे बंद झालेलं नाक हे मोकळं होतं. तर हे नॉर्मल सलाईन ड्रॉप कधीपासून वापरतो, जसं तरी फर्स्ट वीकपासूनच आपण हे बाळाला द्यायला सुरुवात करू शकतो. तर याच्यामध्ये बंद झालेलं जे नाक आहे ते मोकळं होतं आणि सर्दीही व्हायला सुरुवात होते. मग सर्दी व्हायली किंवा व्हायला सुरुवात झाली तर ती कमी होऊ शकते, साठून राहत नाही. साठून राहिल्याचं काय होतं, पुढे जाऊन त्याचा कफ तयार होतो आणि बाळाला खूप सारा त्रास होतो. त्यानंतर जे विक्स वेपर रब असतं ते नाही लावायचं आपण बाळाला कधीच. जे बेबी रब असतं ना, ते विक्स येतं, पिंक कलरचे हे असते, डब्बे असते, तर ते आपण बाळाला वापरायचे. म्हणजे बाळाच्या आपण सगळ्या चेहऱ्यावरती सगळ्या अंगाला लावणार आहे का नाही, किंवा कपाळाला, नाकाला असं नाही करायचं. तर ती विक्स आहे ना, ते आपण बाळाच्या पूर्णपणे छातीला व्यवस्थित अशी लावायची आहे. त्याच्यामुळे खूप सारा रिलीफ भेटतो बाळाला आणि असा आपण त्याचा उपयोग करायचा आहे. त्यानंतर आपण सर्दी कमी करण्यासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की आपण सर्दी कशी कमी करू शकतो लहान मुलांची. तर त्याच्यामध्ये आपण ओव्याची जी पोटली असते ना, ती आपण तयार करून ते बाळाच्या नाकाजवळ ठेवू शकतो किंवा बाळाच्या आजूबाजूला ठेवू शकतो. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, ओवा गरम करायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, त्या बारीक करायच्या आणि ते मिक्सचर आहे ना, ती एकदम सुती कपड्यामध्ये बांधायचं आणि बाळाच्या नाकाजवळ ते ठेवायचं आहे. त्याच्या वासाने काय होतं की ती इन्हेलेशन घेतल्यामुळे आतला जे म्युकस आहे, जे आता जी कप आहे किंवा सर्दी आहे, ती पिघळून बाळाच्या उलटीद्वारे किंवा शीद्वारे ही बाहेर पडते. त्याच्यामुळे हा घरगुती उपाय करायचा आहे जास्तीत जास्त. बाकीचं काही बाळाला देत बसायचं नाही किंवा ह्याचं चाटण त्याचं चाटण. कारण 6 महिन्याच्या आतमध्ये जे बाळ असतं ना, त्याला तर आपण वरचं काही देऊ शकत नाही. 6 महिन्याच्या पुढे असतं त्यांना आपण म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्षाच्या बाळाला आपण नॉर्मल काढा वगैरे बनवून देऊ शकतो. आला, तुळस आणि मधाचा असा काढा आपण देऊ शकतो किंवा असं चाटण थोडंसं देऊ शकतो. आणि जे विक्स आहे, विक्स वेपर, ते आपण 2 वर्षाच्या पुढे बाळांना द्यायचं आहे. त्याच्या आतमध्ये आपल्याला बेबी विक्सच बाळाला वापरायचं आहे. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.